नमस्कार, मी विद्या अडसुळे. मावळ वार्तामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेचा 21वा वर्धापन दिन दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत संपन्न. कलापिनीच्या सुवर्ण महोत्सवाची दिमाखदार सुरुवात. गंधर्व सुरांनी भारावले तळेगावकर. मातृत्व, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम घडवणारा शिवशक्ती संस्कार रिट्रीट मुंडावरे येथे संपन्न. लोणावळ्यात हजरत कासिम शहा वली रहे उर्स शरीफ उत्सव उत्साहात संपन्न. संवेदना फाउंडेशनच्या आदिवासी मुलींना लोणावळेकरांचा मदतीचा हात. असाध्य ते साध्य करता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. आजच आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य निर्णय घ्या. ॲडव्होकेट बापूसाहेब भोंडे हायस्कूल. स्वतः शाळेचे सेक्रेटरी आणि चेअरमन आई वडिलांप्रमाणे मुलांच्या सोबत असतात. विद्यार्थी व पालक यांना तत्परतेने मार्गदर्शन व सहाय्य करणारा कार्यालयीन कर्मचारी वर्ग. अनुभवी शिक्षक वर्ग आणि सकारात्मक वातावरण. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक पावलावर मार्गदर्शनासाठी तत्पर. मुले अगदी आनंदाने शाळेत येतात. सामान्य माणसाला असामान्य बनवणारी गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीकडे असलेली कला. आणि असेच कलाकार घडवण्यासाठी आमच्याकडे आहे आर्ट रूम आणि आमचे आर्टचे उत्कृष्ट असे शिक्षक. या स्पर्धेच्या युगात तंत्रज्ञानाशी सांगड घालणे खूप गरजेचे आहे. त्याच्यामुळेच गरजेचा आहे तो कम्प्युटर. आमच्या शाळेमध्ये 2 सुसज्ज अशा कम्प्युटर्स लॅब आहेत. शास्त्र शिकण्यासाठी प्रात्यक्षिक खूप महत्त्वाचं आहे. फिजिक्स, केमिस्ट्री यांसारख्या विषयांसाठी सुसज्ज अशा लॅब्स आमच्या शाळेमध्ये उपलब्ध आहेत. वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र यांचा अभ्यास करण्यासाठी बायोलॉजीची लॅब देखील आमच्याकडे उपलब्ध आहे. स्वच्छ आणि नीटनेटके शौचालय. आरोग्य आणि स्वच्छतेला अधिक माहितीसाठी आमच्या शाळेला भेट द्या. तसेच दिलेल्या क्रमांकांवर संपर्क साधा. चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की. शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध. काजू, बदाम, पिस्ता, केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे, नारळ, चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की. नमकीन, फज, स्वीट्स आणि बेकरी प्रॉडक्ट्स आपल्या सर्वांसाठी. शिवाय दर्जेदार ड्रायफ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज. नवरत्न चिक्की 1 आणि 2 मार्कर मंजिल, MG रोड, रेल्वे स्टेशन जवळ, लोणावळा. स्वाद फॅमिली रेस्टॉरंट. शुद्ध शाकाहारी, महाराष्ट्रीयन, गुजराती, जैन, साऊथ इंडियन आणि नॉर्थ इंडियन स्वादिष्ट डिशेस. आपल्या लोणावळ्यातील स्वाद शुद्ध शाकाहारी फॅमिली रेस्टॉरंटमध्ये AC, नॉन AC बैठकीची सुसज्ज व्यवस्था. आमचा पत्ता लोणावळा नगर परिषदेजवळ, संजीवनी हॉस्पिटलच्या बाजूला. स्वादचा आस्वाद घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. आपल्या घरातील स्वयंपाकाला महाराष्ट्रीयन पारंपरिक स्वाद देणारे किशोर मसालेवाला तुमच्यासाठी घेऊन येतात. ताजे मसाले, चविष्ट लोणची आणि खास महाराष्ट्रीयन चटण्या. अप्रतिम चव किशोर मसालेवालाच्या उत्पादनांमुळे, ताज्या आणि दर्जेदार मसाल्यांमुळे तुमच्या स्वयंपाकघरातील खास मित्र बनला आहे किशोर मसालेवाला.
आजच ऑर्डर करा आणि अनुभव घ्या पारंपरिक महाराष्ट्रीयन चवीचा. किशोर मसालेवाला लोणावळा. अधिक माहितीसाठी आणि ऑर्डरसाठी भेट द्या www.kishormasalevala.com किंवा संपर्क साधा. बातमीपत्रात स्वागत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा 21वा वर्धापन दिन दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात संपन्न. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा तळेगाव दाभाडे यांच्या वतीने 21व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कला गौरव पुरस्कार प्रदान समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन तळेगाव नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष गणेश काकडे व तेजस धोत्रे यांच्या पुढाकारातून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार श्रीरंगप्पा बारणे होते, तर कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांच्या शुभ हस्ते हास्य जत्रा फेम ओंकार राऊत आणि नाट्य व चित्रपट अभिनेत्री अभिज्ञा भावे यांना कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आणि त्यांच्या आयुष्याचा अर्थ असतो सेवा. आणि अशाच एका सेवामय आयुष्याचं नाव आहे नंदकुमार वाळंज, म्हणजेच आपल्या सगळ्यांचे बाबूजी. बाबूजींचा जन्म एका साध्या कुटुंबात झाला, पण हे कुटुंब विचारांनी श्रीमंत होतं. आई धार्मिक संस्कारशील, तर वडील समाजकार्यामध्ये पुढे असलेले लोकनायक. आणि याच घरात नंदकुमारजी जन्माला आले. लहानपणापासूनच इतरांच्या वेदना दुःख पाहिलं की त्यांचं मन हिलावायचं आणि मदतीसाठी हात पुढे यायचा. खरं तर हेच त्यांचं खरं शिक्षण होतं. 2001 साली त्यांनी एक निर्णय घेतला, जो हजारो मुलांचं आयुष्य बदलणारा होता. त्यांनी आपल्या वडिलांच्या नावाने शाळा सुरू केली. दुर्गम भागातील तब्बल 25 गावांच्या शिक्षणाचा प्रश्न त्यांनी सोडवला. जिथे स्वप्न नव्हती तिथे त्यांनी भविष्य दिलं. भविष्यातील आशा निर्माण केल्या. आरोग्य ही सुद्धा एक गरज, आणि बाबूजींनी ती ओळखली. महाआरोग्य शिबिरांचं आयोजन करून हजारो लोकांना त्यांनी मोफत उपचार मिळवून दिले. त्यांचे हे आरोग्य सेवेचे कार्य मोठे होत गेले आणि आज 10,000हून अधिक लोकांना जीवनदान देण्यामागे त्यांचा हात आहे. या लोकांसाठी ते डॉक्टर नव्हते, तर देव होते. आईकडून मिळालेला वारकरी संप्रदायाचा वारसा त्यांनी फक्त जपला नाही, तर जगला. वारी काळात सेवा देत असताना त्यांनी अन्नदान केले. वारकऱ्यांसाठी खेळ रंगला वारकऱ्यांचा असे अभिनव कार्यक्रम घेतले. नंदकुमार वाळंज यांच्यासाठी सेवा म्हणजेच विठ्ठल आणि प्रत्येक माणूस म्हणजेच देव. मंदिर उभारणी, पत्रकार भवन, सामूहिक विवाह, धर्मशाळा, नदी स्वच्छता, एक एक करत त्यांच्या सामाजिक उपक्रमांची यादी वाढतच गेली. समाजाला जिथे जिथे आपली गरज पडेल तिथे तिथे ते उभे राहत गेले. त्यांनी फक्त इमारती उभारल्या नाहीत, तर आयुष्य उभारले. अनाथ मुलं, वृद्धाश्रम, जिथे कोणी नव्हतं तिथे बाबूजी होते. त्यांच्या दारी आलेलं कोणीही रिकाम्या हातांनी परतलं नाही. त्यांच्या कार्याला अनेक पुरस्कार मिळाले, जीवन गौरव, सन्मान. पण त्यांच्यासाठी खरा पुरस्कार होता लोकांच्या डोळ्यातलं समाधान. ते नेहमी म्हणत आले आहेत, मी काहीच करत नाही, हे सर्व देव माझ्या हातून करून घेतो. त्यांची ही नम्रता हीच त्यांची महानता आहे. त्यांचा सेवा, संस्कार आणि समाजासाठी जगण्याची प्रेरणा हा वारसा आज त्यांच्या मुलांमध्ये देखील जिवंत आहे. काही झाडं फक्त उभी राहत नाहीत, ती सावली देतात, आधार देतात आणि स्वतः झिजून इतरांना जगायला शिकवतात. नंदकुमार वाळंज हे असंच एक झाड. खरं तर ते म्हणजे आधारवड आहेत. आजही लोणावळ्याच्या दुर्गम भागात कोणाच्या चेहऱ्यावर हसू दिसतं, कोणाच्या आयुष्यात प्रकाश आला तर समजा कुठेतरी बाबूजींची सावली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेचा जीवनगौरव पुरस्कार आपल्याला प्रदान करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.
समाजकार्यातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत लोणावळ्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार वाळंज यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून विशेष सन्मान करण्यात आला. विशेष उपस्थिती म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, बालरंगभूमी मध्यवर्ती परिषद मुंबईच्या अध्यक्षा नीलम शिर्के सामंत, प्रसिद्ध सिने नाट्य अभिनेते राजन भिसे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे, नगराध्यक्ष संतोष दाभाडे आणि लोणावळा नगर परिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्राची परंपरा या लोककला सादरीकरणाने विशेष आकर्षण निर्माण केले. विविध लावण्या आणि लोककलांच्या दमदार सादरीकरणामुळे उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा तळेगाव दाभाडे यांच्यातर्फे अतुल परचुरे बालकला करंडक पुणे या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये 11 ते 14 वर्ष वयोगटात अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा तळेगाव दाभाडेच्या 23 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व तेथील मानाचा समजला जाणारा सर्वोत्कृष्ट संघभावना पुरस्कार नयना डोळस यांनी लेखन व दिग्दर्शित केलेल्या अवघे धरू सुपंथ या बालनाट्याने पटकवला. या नाटकाला सम्राट काशीकर यांनी संगीत दिले होते. नेपथ्य क्षिप्रसाधन भरड यांनी केले होते तर वेशभूषा जयश्री भालशंकर यांनी केली होती. या विद्यार्थ्यांचे देखील या कार्यक्रमामध्ये कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन विश्वस्त सुरेश साखवळकर, कार्याध्यक्ष गणेश काकडे, प्रमुख कार्यवाह विश्वास देशपांडे, संस्थापक अध्यक्ष सुरेश धोत्रे, उपाध्यक्ष दीपक बाळसराफ, सचिव संजय वाडेकर आणि खजिनदार नितीन शहा यांनी केले. सर्व सन्माननीय संचालक मंडळ आणि सभासदांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. सेवाधाम ग्रंथालयाजवळ नाना भालेराव कॉलनी तळेगाव दाभाडे येथे आयोजित करण्यात आलेल्या या सांस्कृतिक सोहळ्याला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या दिवशी झालेला मोरूची मावशी या अजरामर नाटकाचा प्रयोग आजही सर्वांच्या स्मरणात आहे. शहरातील सर्व प्रकारच्या रसिकांचा विचार करून अनेकविध उत्तमोत्तम कार्यक्रमांचे परिषदेने आयोजन केले. शाखेचे संस्थापक अध्यक्ष, तळेगाव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष माननीय श्री सुरेश धोत्रे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांच्या साथीने मोठी सांस्कृतिक चळवळ उभी केली व पहिल्यापासूनच बालनाट्याचा प्रसारही केला. दरवर्षी शाखा नाट्य शिबिरांचे आयोजन करते. सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालयाच्या प्रांगणामध्ये झालेला कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम, पाडवा पहाटच्या मंत्रमुग्ध सुरांनी सजलेल्या सुरेख बैठका, क्रांतिगाथा हा गाण्याचा कार्यक्रम, श्रीरंग कला निकेतनसह आयोजित केलेला गुरुपूजन कार्यक्रम, कार्तिकी गायकवाड, आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे, रोहित राऊत, मुग्धा वैशंपायन या पंचरत्नांचा गाण्यांचा देखील सुरेल कार्यक्रम झाला. रसिक हो, तुमच्यासाठी या कार्यक्रमातून देशभक्तीपर सादरीकरण झाले. तर अशा अनेक कार्यक्रमांसह कलाकारांनी हाती घेतलेल्या 100व्या नाट्य संमेलनाचे देखील विविध उपक्रम तळेगाव दाभाडे नगरीमध्ये उत्साहाने साजरे झाले. तळेगावातील सांस्कृतिक परंपरेचे जतन करणाऱ्या या संस्थेने आपल्या प्रत्येक वर्धापनदिनी मोठ्या उत्साहात अनेक मान्यवरांना आमंत्रित केले, ज्यामध्ये मोहन जोशी, अशोक पत्की, पंडित हृदयनाथ मंगेशकर, शन्ना नवरे, प्रभाकर पणशीकर, दिलीप प्रभावळकर, शरद पोंक्षे, निर्मिती सावंत, रामदास कामत, गिरीश ओक, भरत जाधव, उमेश कामत, स्पृहा जोशी, अनुपम खेर, अवधूत गुप्ते, डॉक्टर सलील कुलकर्णी, सुकन्या कुलकर्णी मोने, संजय मोने, दीपक करंजीकर, जयंत सावरकर, आनंद इंगळे, हार्दिक जोशी, अक्षया देवधर, प्रसाद कांबळी, राजन भिसे, कैलासवासी डॉक्टर रामचंद्र देखणे, विशाखा सुभेदार, पंढरीनाथ कांबळे, अलका कुबल, प्रशांत दामले, मिलिंद गवळी, रुपाली भोसले अशा अनेक प्रथितयश व मान्यवर कलाकारांची उपस्थिती लाभली. तर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या तळेगाव शाखेचे अध्यक्ष माननीय सुरेश धोत्रे यांची वृद्ध कलावंतांना मानधन देण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. यासाठी बालगंधर्व परिवाराच्या वतीने माननीय मेघराजराजे भोसले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. तर 24 एप्रिल 2025 रोजी 20व्या वर्धापन दिनाचा
अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात नांदी, गणेश वंदना आणि मैत्र यमन या कार्यक्रमातील यमन रागातील सतारवादनाने झाली. या सोहळ्यात अभिनेत्री नम्रता संभेराव आणि अभिनेते दिग्दर्शक प्रसाद खांडेकर यांना कला गौरव पुरस्कार, तर सतारवादक विदुर महाजन यांना जीवन गौरव पुरस्कार, तर प्राध्यापक नितीन फाकटकर यांना विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. आमदार सुनील अण्णा शेळके, प्रगतिशील शेतकरी सुनील जाधव, संस्थापक अध्यक्ष सुरेशजी धोत्रे, कार्याध्यक्ष गणेश काकडे, प्रमुख कार्यवाह विश्वास देशपांडे, सचिव संजय वाडेकर आणि खजिनदार नितीन शहा यांच्या उपस्थितीने सोहळ्याची शोभा अधिकच वाढवली. 1 मे ते 10 मे 2024 दरम्यान तळेगाव नगरीमध्ये वयवर्ष 8 ते 14 वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी नाट्याभिनय व व्यक्तिमत्व विकास शिबिर घेण्यात आले. नृत्य, नाट्य, संगीत आणि हस्तकलेच्या माध्यमातून कोल्हापूरचे प्रशिक्षक संजय हळदीकर यांनी मार्गदर्शन केले. 14 जून मध्यवर्ती शाखेकडून तळेगावच्या कलाकारांचा गौरव करण्यात आला. ज्येष्ठ गायक सुरेश साखवळकर आणि अभिनेत्री दिग्दर्शिका डॉक्टर मीनल कुलकर्णी यांना डॉक्टर सदानंद मोरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 22 जुलै रोजी महिला मंचचा पहिला कार्यक्रम दिनाखात संपन्न झाला. डॉक्टर अपर्णा महाजन यांनी अ बॉय, अ मेल, अ फॉक्स अँड अ हॉर्स या पुस्तकाचे चित्रफितीच्या सहाय्याने अभिवाचन केले. 12 ऑगस्ट 2025 नात्यातील मैत्री या विषयावर डॉक्टर गीताली व्ही म यांचे प्रभावी वाचन झाले. समता, संवाद आणि मानवतेचा संदेश देणारे हे व्याख्यान होते. 9 सप्टेंबर 2025 महिला मंचच्या वतीने कथावाचन कार्यक्रम संपन्न झाला. मंगला गोडबोले, दमा मिराजदार आणि अपर्णा महाजन यांच्या कथा सदस्यांनी सहअभिनय सादर केल्या. 6 ऑक्टोबर 2025 ला उगवला चंद्र पुनवेचा हा कोजागिरी पौर्णिमेचा विशेष कार्यक्रम संपन्न झाला. 9 ते 12 ऑक्टोबर 2025 या 4 दिवसांच्या दरम्यान वगसम्राट दादू इंदुरीकर करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे नाट्य परिषदेने आयोजन केले होते. महाराष्ट्रातील शेकडो कलाकारांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. नाटेक, वामनाख्यान आणि उमस या एकांकिकांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावले. 6 जानेवारी 2026 रोजी अवघे धरू सुपंथ हे बालनाट्य राज्य स्पर्धेत सादर झाले. त्याचे लेखन व दिग्दर्शन नयना डोळस यांनी केले होते. तर गोनी दांडेकर स्मृती बालनाट्य स्पर्धा 2026च्या माध्यमातून 400हून अधिक बालकलाकारांना रंगमंच मिळाला. अभिनेते राजन भिसे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. पुढे सालाबादप्रमाणे कैलासवासी बाळासाहेब कदरे नाट्यवाचन स्पर्धा 2026 संपन्न झाली. खेड, मावळ आणि पिंपरी चिंचवडमधील स्पर्धकांचा या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या लागल्या होत्या. तर दिनांक 7 मार्च 2026 रोजी चिरंजीव परफेक्ट बिघडलाय या विनोदी नाटकाचा यशस्वी प्रयोग झाला. विविध उपक्रमांनी 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 हे वर्ष कलेच्या रंगांनी उजळून निघाले. अशा रीतीने 2025-2026 हे वर्ष कार्यकर्ते, सर्व सभासद, देणगीदार आणि हितचिंतक यांच्या सहकार्यामुळे उत्साहामध्ये संपन्न झाले. गतवर्षीचा हा आढावा आपल्या समोर ठेवताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. तळेगाव दाभाडे येथील कलापिनी नाट्यसंस्थेमध्ये बालनाट्य शिबिर उत्साहामध्ये संपन्न. कलापिनी बालनाट्य शिबिर उत्साहात संपन्न झाले. दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा कलापिनीत उन्हाळी शिबिर घेण्यात आले. शिबिराचे हे 34वे वर्ष होते. 1ली ते 3री व 4थी ते 9वी अशा 2 गटांमध्ये हे शिबिर घेण्यात आले.
सुप्रसिद्ध लेखिका, दिग्दर्शिका, एकपात्री कलाकार, अभिनेत्री व आंतरराष्ट्रीय पातळीवरती मान्यताप्राप्त नाट्य प्रशिक्षिका अंजलीताई कराडकर यांच्या मार्गदर्शनाने या वर्षीचं शिबिर संपन्न झालं. अभिनय, नृत्य, नाट्य, गायन, संगीत या कलांनी परिपूर्ण असलेलं शिबिर मुलांबरोबर बालभवन आणि कुमार भवनच्या प्रशिक्षकांना खूप काही शिकवून गेलं. अंजलीताई आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन मुलांना मिळाले. विनया केसकर यांनी मुलाखतीच्या तंत्राबद्दल मुलांना माहिती सांगितली. माधुरी ढमाले कुलकर्णी यांनी रेडिओवरती कार्यक्रम कसे सादर केले जातात याविषयी मार्गदर्शन केले. सुप्रियाताई खानोलकर आणि रिद्धी पाटणकर या दोघींनी स्टिक पपेट्सच्या माध्यमातून वेगवेगळी पात्र कशी तयार करायची आणि त्या चेहऱ्यावरती कशा भावभावना दाखवायच्या याविषयी मुलांना मार्गदर्शन केले. छोट्या छोट्या स्टिक पपेट्स मुलांनी उत्साहाने तयार केल्या होत्या. जयेश दादांनी उबंटू गाण्यावरचा मस्त धमाल डान्स शिकवला. मुलांचा आणि पालकांचा उत्साही सहभाग या शिबिरात दिसून आला. डॉक्टर अनंत परांजपे यांनी दोन्ही गटातील मुलांना वेगवेगळी अभिनय गीते कशी सादर करायची ते शिकवले. शिबिर समन्वयक म्हणून लीना परगी यांनी अतिशय उत्तम रीतीने जबाबदारी सांभाळली. रुचा पोंक्षे, मधुवंती रानडे, सुचिता कुलकर्णी, केतकी लिमये, नंदिनी काळे आणि स्वाती इंगळे व जान्हवी पावसकर यांचे खूप मोठे सहकार्य लाभले. 30 एप्रिल 2026 रोजी शिबिराचा सांगता समारोप उत्साहात पार पडला. शिबिर समारोप कार्यक्रम कलापिनीतर्फे कैलासवासी कल्पना अरविंद करंदीकर स्मृती पुष्प म्हणून सादर केला जातो. प्रास्ताविक आणि शिबिराची माहिती लीना परगी यांनी सांगितली. अंजलीताईंच्या मार्गदर्शनात तयार झालेल्या मुलांनी अतिशय सुरेख असे रंगमंचीय आविष्कार पालक आणि प्रेक्षकांसमोर सादर केले. प्रार्थना, ऍक्शन, रिॲक्शन, चांदोबा पाण्यात पडला हे नाटुकलं, रेडिओ कलापिनी असे वेगवेगळे कार्यक्रम मुलांनी सादर केले. अरविंद करंदीकर हे दरवर्षी आवर्जून समारोपाला हजर राहून मुलांना प्रोत्साहित करतात आणि सर्वांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. मानसोपचार तज्ज्ञ अनिश भट यांनीही भेट दिली. त्यांनी मार्गदर्शन केले आणि शुभेच्छा दिल्या. अंजलीताई कराडकर म्हणाल्या की मुलांना कल्पनाशक्तीला वाव द्या. प्रत्येक गोष्ट त्यांना स्वतःला करू द्या. त्यांच्याकडे असलेली कला त्या स्वतः जास्तीत जास्त सर्वांपर्यंत पोहोचवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. डॉक्टर अनंत परांजपे यांनी त्यांच्या मनोगतात सांगितले की प्रत्येकाने एकतरी कला जोपासा. कलेमुळे आयुष्यात संकट प्रसंगी नैराश्याचा सामना करावा लागणार नाही. छोट्या गटातील स्वरा वालझाडे आणि मोठ्या गटातील देवांशी कुंभार या दोघींनी आपली मनोगते व्यक्त केली. वरदराज लेले आणि प्राजक्ता बेल्हेकर या पालकांनी मनोगत व्यक्त करून शिबिरामुळे मुलांना कसा फायदा झाला हे सांगितले व आनंद व्यक्त केला. त्यानंतर बाकी मुलांनी सादरीकरण केले. मुलांनी तयार केलेले मास्क हातात घेऊन कविता सादर केली. आश्चर्याचा सुखद धक्का म्हणजे पालक आणि प्रशिक्षकही गाण्यावरती यांनी नाच केला आणि तो बघून सर्वच आनंदित झाले. जयेश दादांनी बसवलेल्या उबंटू गाण्यावरच्या नाचाला मुलांनी वन्स मोर मिळवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली पाटणकर यांनी केले. आभार प्रदर्शन मधुवंती रानडे यांनी केले. रामचंद्र रानडे आणि श्रीपाद बुरसे यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. कलापिनीच्या कार्याध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे यांनी शिबिर आयोजनासाठी व नियोजनासाठी मार्गदर्शन केले. सुमेर नंदेश्वर यांनी ध्वनी संयोजन केले तर फोटोग्राफी हितेश शिंदे यांची होती. सांगता समारोपासाठी प्रेक्षक खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि शेवटी श्लोक म्हणून कार्यक्रम संपन्न झाला. मातृत्व, नेतृत्व आणि संस्कार यांचा संगम घडवणारा शिवशक्ती संस्कार मुंडावरे येथे उत्साहात संपन्न. विश्व मातृदिनाच्या पावन निमित्ताने पारसमणी रिट्रीट सेंटर मुंडावरे यांच्या वतीने मातृ शिवशक्ती संस्कारातून सुखमय संसार या विषयावरती भव्य व प्रेरणादायी आध्यात्मिक रिट्रीटचे आयोजन करण्यात आले. या विशेष कार्यक्रमात विविध सामाजिक संस्था, महिला संघटना आणि बचत गटातील महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. या कार्यक्रमात महिलांना आत्मपरिवर्तन, सकारात्मक विचारसरणी आणि संस्कार मूल्यांच्या माध्यमातून सुखी कुटुंब व सशक्त समाज निर्मितीचा संदेश देण्यात आला
आई ही केवळ कुटुंबाची आधारस्तंभ नसून समाजाच्या संस्कारांची शिल्पकार आहे, हा मुख्य संदेश उपस्थितांना विशेष भावला. या कार्यक्रमासाठी ब्रह्मकुमारी संस्थेच्या संयुक्त मुख्य प्रशासिका माउंट आबू येथील आदरणीय राजयोगिनी ब्रह्मकुमारी सुदेश दिदीजी यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच शिवशक्ती लीडरशिपच्या फोकल पॉइंट पर्सन व वरिष्ठ राजयोग शिक्षिका डॉक्टर ब्रह्मकुमारी सुनीताबेन यांनी आध्यात्मिक सशक्तीकरण व मूल्याधिष्ठित जीवनशैलीवरती प्रभावी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी आदरणीय राजयोगिनी डॉक्टर ब्रह्मकुमारी लाजवंती दिदी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले, तर आदरणीय राजयोगिनी डॉक्टर ब्रह्मकुमारी गोदावरी दिदीजी यांनी आशीर्वचनांद्वारे सर्वांना प्रेरणा दिली. या रिट्रीटमध्ये लिनेस सर्व्हिस ऑर्गनायझेशन मुलुंड, इनर व्हील क्लब खोपोली, लायन्स क्लब खोपोली, माहेश्वरी महिला ग्रुप खोपोली, लोणावळा विमेन्स ग्रुप, प्रगती महिला पतसंस्था लोणावळा, रोटरी क्लब ठाणे तसेच विविध बचत गटातील महिला व परिसरातील गावातील सरपंच उपसरपंच सहभागी झाले. सुमारे 110 महिलांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली. कार्यक्रमादरम्यान प्रेरणादायी खेळ, सर्जनशील उपक्रम आणि सहज राजयोग ध्यानाच्या माध्यमातून सहभागी महिलांना मनःशांती, आत्मिक आनंद आणि सकारात्मक ऊर्जेचा अनुभव देण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन राजयोगिनी ब्रह्मकुमारी मीनाताई यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांनी हा रिट्रीट जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणारा आणि प्रेरणादायी अनुभव असल्याची भावना व्यक्त केली. ओम शांति। वर्ल्ड मदर्स डे 10 मई को जो आयोजित किया जाता है उसके अंतर्गत पारसमणि राजयोग रिट्रीट सेंटर के अंदर विशेष आज महिलाओं का कार्यक्रम रखा गया। शिव शक्ति लीडरशिप, क्योंकि माँ के अंदर जो संस्कार होते हैं वो बच्चों के अंदर सहज ही आ जाते हैं, तो कैसे मातृ शक्ति के द्वारा सुखमय संसार की नींव रखी जाए। तो ये एक ऐसा परिसर है जहाँ सिर्फ एक प्रवचन या व्याख्यान की बात नहीं, परंतु अपने संस्कारों से कैसे आने वाली पीढ़ी को नई नींव दे करके और अच्छा बनाया जाए, उस कार्य के लिए आज यहाँ पर लगभग 125 महिलाएं उपस्थित हुई है। न सिर्फ लोनावाला से, परंतु लोनावाला, तलेगांव, वडगांव, खोपोली, थाने, मुलुंड, अनेक स्थानों से, अनेक संस्थाओं से जुड़ी हुई महिलाएं यहाँ पर आई हैं। और इस कार्यक्रम को करने के लिए विशेष माउंट आबू राजस्थान से हमारी संयुक्त
एडमिनिस्ट्रेटिव हेड सुदेश दीदी जी एवं मोलुंड मुंबई से राजयोगिनी गोदावरी दीदी जी और सुनीता दीदी जी यहाँ पर उपस्थित हुए हैं। वे अपनी पूरी टीम के साथ आए हैं जो सारे विश्व के अंदर शिव शक्ति का कार्यक्रम प्रस्तुत करते हैं। तो यहाँ पर उन्हें अपने संस्कारों को कैसे चेंज किया जाए, जिसमें उन्होंने स्पष्ट रीति से ये बता रहे हैं कि अपने संबंध, अपने विचार, अपने व्यवहार से हम कैसे नए संसार को लाने की एक नींव डालने का कार्य कर सकते हैं। जो आज हम चाहते हैं कि बच्चे बुराइयों से दूर रहे, व्यसनों से दूर रहे, तो उनके अंदर ये संस्कार संचित करने वाली तो माँ है। माँ प्रथम गुरु मानी गई है। जो कार्य 100 उपाध्याय नहीं कर सकते वो एक माँ सहज रीति से कर लेती है। तो कैसे उसे करके और फिर से हमारे भारतवर्ष को ऊंचे ते ऊंचा बनाया जाए, इस कार्य के लिए आज यहाँ महिलाओं का संगठन आया है और हर महिला आज अपने अंतर में ये संकल्प करके जाएगी कि हमारे द्वारा कम से कम हम अपने एक परिवार को अच्छा बनाएं, तो एक परिवार से अनेक परिवार, अनेक परिवारों से समाज और समाज से हमारा देश बहुत सुदृढ़ बन सकता है। इन्हीं संकल्पों को लेकर महिलाएं यहाँ से आ जाएंगी। आज विशेष महिलाओं का यहाँ सम्मान भी किया जाएगा, क्योंकि हर नारी शिव शक्ति है। शिव के बिना शक्ति अधूरी, शक्ति के बिना शिव कार्य नहीं कर सकते। तो शिव शक्ति का सम्मान माना शिव का सम्मान, सारे विश्व का सम्मान। तो आज महिलाओं का हम बहुत बहुत दिल से सम्मान करते हैं। मात्र की आज सभी महिलाओं को हम दिल से शक्ति प्रदान करते हैं। भगवान से वो शक्ति उन्हें प्राप्त हो जो संसार के आगे वो शिव शक्तिमयी माँ उदाहरण स्वरूप बनकर अनेकों को उद्धारण करके अनेकों को आगे बढ़ाने के लिए कल्याण का कार्य कर सके। ओम शांति। हॉटेल शिवराज वेज आणि नॉन वेज फॅमिली रेस्टॉरंट। आमची खासियत स्पेशल रावण थाळी, मालवणी फिश थाळी, पैलवान मटन थाळी, बकासूर कडकनाथ थाळी आणि स्पेशल बुलेट थाळी। याशिवाय स्पेशल कडकनाथ चिकन, स्पेशल गावरान चिकन, स्पेशल मटन भाकरी, पॉपलेट, सुरमई, प्रॉन्स, मांदेली, चायनीज, कबाब, तंदूर आणि बरंच काही। फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था। आमची बुलेट थाळी ही 4-5 जणांसाठी अगदी पोटभर आहे। एका माणसानं एका तासात ही थाळी खाऊन दाखवा आणि बुलेट जिंका। आमचा पत्ता हॉटेल शिवराज, पुणे मुंबई जुना हायवे, भेगडे लॉन्स जवळ, वडगाव मावळ, जिल्हा पुणे। आमची शाखा रामकृष्ण मंगल कार्यालया शेजारी, कान्हे फाटा, तालुका मावळ, जिल्हा पुणे। संजय फ्लावर मर्चंट यांचे साईराज सुगंधालय। लग्न समारंभ, वाढदिवस व इतर कोणत्याही समारंभासाठी विविध आकर्षक व भव्य स्टेज डेकोरेशन आणि गेट डेकोरेशन, तसेच लग्न कार्यात वर व वधूच्या गाड्यांची सुरेख सजावट साठी प्रसिद्ध साईराज सुगंधालय। आणि सर्व प्रकारचे पूजा साहित्य, गणेश मूर्ती, देवांची वस्त्रे, पूजेची भांडी, विविध प्रकारच्या माळा, हार, फुले, बुके आणि सुगंधी अगरबत्ती मिळण्याचे एकमेव ठिकाण साईराज सुगंधालय। आपल्या समारंभाची शोभा वाढविण्यासाठी सर्व डेकोरेशनच्या ऑर्डरसाठी आजच संपर्क करा। साईराज सुगंधालय, प्रोप्रायटर संजय मोरे व राजेंद्र मोरे, शॉप नंबर 6, नगरपालिका हॉस्पिटल समोर, भांगरवाडी, लोणावळा। लोणावळ्यात हजरत कासिम शहा वली रहे उर्स शरीफ उत्सव उत्साहात संपन्न। लोणावळ्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने हजरत कासिम शहा वली रहे उर्स शरीफ अति उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी मावळ तालुक्यातील पंचक्रोशीतील
नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या उर्सात सहभाग घेतला होता. मोठ्या प्रमाणात लोणावळ्यात संदल मिरवणूक काढण्यात आली आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. पाहुयात मावळ वार्ताच्या कॅमेऱ्यातून टिपलेली या उत्सवाची छोटीशी झलक. जब तलक तू बना देना दिल की दर्द तेरे न जाए ज़वाली. संवेदना फाउंडेशनच्या आदिवासी मुलींना लोणावळेकरांचा मदतीचा हात. लोणावळ्यातील आदिवासी मुलींसाठी शालेय साहित्याचं वाटप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने करण्यात आले. संवेदना फाउंडेशनच्या आदिवासी मुलींच्या निवासी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रात एक प्रेरणादायी सामाजिक उपक्रम पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लोणावळा शहर तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या संयुक्त विद्यमाने 10वी व 12वीत शिक्षण घेणाऱ्या आदिवासी मुलींना शालेय साहित्य, वह्या, पेन तसेच दैनंदिन वापरातील कपड्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे व त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी आवश्यक साधन सामग्री उपलब्ध करून देणे हा होता. या कार्यक्रमादरम्यान मुलींमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. संवेदना फाउंडेशनच्या माध्यमातून या प्रशिक्षण केंद्रात आदिवासी मुलींना कपडे शिवणे, कपड्यांवर एम्ब्रॉयडरी, भरतकाम करणे, ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण तसेच मार्केटिंग कसे करावे याचे मार्गदर्शन दिले जाते. त्यामुळे या मुलींना भविष्यात स्वतःचा व्यवसाय उभारण्याची संधी निर्माण होणार आहे. या कार्यक्रमाला संवेदना फाउंडेशनच्या संस्थापक सोनाली शेळके, त्याचप्रमाणे शेळके सर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचप्रमाणे लोणावळा शहर ज्येष्ठ नागरिकचे माजी अध्यक्ष पांडुरंग तिखे, संगीता नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चर्मकार सेल अध्यक्ष सुनील सोनवणे, मातंग समाजाचे नेते नामदेव खवळे, कामगार नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लोणावळा शहर सचिव कृष्णा साबळे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून अशा सामाजिक उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले आणि भविष्यातील अशा उपक्रमांना पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. यावेळी कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी संवेदना फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करून या उपक्रमामुळे आदिवासी मुलींमध्ये आत्मविश्वास वाढेल असा विश्वास व्यक्त केला. संवेदना फाउंडेशन आपल्या तुंगारलीमध्ये आहे आणि आज या ठिकाणी सोनाली ताई शेळके ह्या इथल्या प्रमुख शिक्षिका आहेत आणि आज या ठिकाणी या आदिवासी पाड्यातील सर्व 22 मुली या ठिकाणी निवासीमध्ये राहून त्या शिकत आहेत आणि त्यांना त्या खूप चांगल्या प्रकारे सांभाळत आहेत. आणि आज आम्ही आमच्या सुनील धोंडीराम सोनवणे लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चर्मकार सेलचे अध्यक्ष यांच्यातर्फे आज आम्ही या सर्व मुलींना प्रत्येकी 5-5 वह्या आणि एक साबळे साहेब यांच्याकडनं एक पेन असं आम्ही आज यांना ही थोडीफार आमच्याकडनं खारीचा वाटा म्हणून आम्ही त्यांना मदत केलेली आहे. आणि आज या ठिकाणी येऊन आम्हाला खूप आनंद झाला की या आदिवासी पाड्यातली मुली ही आज 10वी-12वीचे त्यांनी परीक्षा दिल्यात आणि त्या कुठेतरी जंगलात जाऊन पाटी आणणं, करवंद आणणं असं करण्यापेक्षा आज आमच्या
शेळकेताईंनी इथं या मुलींना निवासी स्थानात राहून त्यांच्यासाठी अनेक ह्या कौशल्य कला विकास असा एक त्यांचा एक संकल्प आहे आणि त्या संकल्पनातून त्यांना शिवणकाम असेल, एम्ब्रॉयडरीचं असेल आणि भरतकाम असेल, अशा अनेक ॲक्टिव्हिटीज त्यांना इथं त्या शिकवतात। आणि आज या मुलींना आम्ही आमच्या सुनील सोनवणे यांच्यातर्फे आम्ही आज त्यांना या वह्या वाटप करून आज त्यांच्याबरोबर हा एक आम्ही आनंद घेतला। त्याबद्दल सर्व मुलींचे मी धन्यवाद आणि आमच्या शेळकेताईंचे सुद्धा खूप खूप धन्यवाद की आज एवढा ते वेळ देऊन आज त्यांचे मिस्टर सुद्धा इथं राहतात आणि दोघांना या मुलींना सांभाळतात आणि स्वतःच्या मुलीसारखं, त्याबद्दल त्यांचं खूप कौतुक आज या ठिकाणी। आणि अशा या ठिकाणी आपण आज हा एक छोटासा कार्यक्रम घेतला। याच्या पुढेही आम्ही काही ना काही कार्यक्रम घेत जाऊ। तसेच आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या संगीताताई नाईक यांनी सुद्धा काही आपली कपडे त्यांना मुलींना। पाहुयात पुन्हा ठळक घडामोडी। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेचा 21वा वर्धापन दिन दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत संपन्न। कलापिनीच्या सुवर्ण महोत्सवाची दिमाखदार सुरुवात, गंधर्व सुरांनी भारावले तळेगावकर। मातृत्व, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम घडवणारा शिवशक्ती संस्कार रिट्रीट मुंडावरे येथे संपन्न। लोणावळ्यात हजरत कासिम शाह वली रहे उर्स शरीफ उत्सव उत्साहात संपन्न। संवेदना फाउंडेशनच्या आदिवासी मुलींना लोणावळेकरांचा मदतीचा हात। मावळ वार्ता बातमीपत्र दररोज पहा सकाळी 8 वाजता, दुपारी 1 वाजता, सायंकाळी 5 आणि 7 वाजता, रात्री 9 वाजता जत्रा टीव्हीवरती चॅनल क्रमांक 981 वर GTPLच्या स्पेसलिंक केबल नेटवर्कच्या सहाय्याने आणि मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनला क्लिक करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका। आमचा पत्ता ईशकृपा बिल्डिंग B विंग, पहिला मजला, दामोदर कॉलनी, भांगरवाडी, लोणावळा। भ्रमणध्वनी क्रमांक 9823181553। पुन्हा भेटू मावळ वार्तामध्ये याच वेळी याच ठिकाणी। धन्यवाद।